गरे गरे गसा सारे पद प गरे गरे गसा सारे पद प मदन सा सा नी परे रे म प ग मदन सा सा नी परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग रे गरे गरे गसा सारे पद प गरे गरे गसा. मॅडम काय झालं असं काय करता जरा काळजीने ना प्लीज. इंद्रजी अहो काही नाही. बघू दाखवा. काळजी घ्या ना प्लीज. ठीक आहे काही नाही तुम्ही आता कसं वाटतंय मॅडम? ऍटलीस्ट या निमित्ताने तरी तुम्ही तुमचा हात माझ्या हातात दिला. पावभाजी खाऊया. कार होईल. हो फायनली तुम्ही माझ्यासाठी पावभाजी बनवली आणि आता मी ती खातोय. काय झालं मॅडम? इंद्राजी माझ्या होकारानंतर तुम्हाला आणखी एक जबाबदारी स्वीकारावी लागणार. जबाबदारी? कसली जबाबदारी? नाही म्हणजे एव्हरेस्ट शिखर चढायचंय की वाळवंटात अनवाणी चालायचंय? ह्या दोन्ही गोष्टींपेक्षा पण कठीण आहे. मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. तुम्ही तो धक्का सहन करू शकाल? मॅडम तुमच्या प्रेमाखातीर मी कोणताही धक्का सहन करायला तयार आहे. तुम्ही आधी होकार तर द्या. ठीक आहे. इंद्रजी तुम्हाला फार काही माहिती नाहीये माझ्याबद्दल. म्हणजे माझ्या घरी कोण कोण असतं, माझे वडील कोण आहेत, ते काय करतात, आणि तुम्ही मला त्याबद्दल कधी विचारलं सुद्धा नाही. खरं सांगायचं तर मला अजिबात फरक पडत नाही मॅडम. मुळात मला त्यात इंटरेस्टच नाहीये. कारण माझ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात तुमच्यापासून होते आणि ती गोष्ट संपते पण तुमच्यापर्यंतच. नाही पण ते गरजेचं आहे. मला तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर वाटतच असेल सांगावंसं तर सांगा काय ते. इंद्राजी माझे बाबा. मैडम आपका फोन बज रहा है. बैग की. थैंक यू दादा. बाबांचं आहे. प्लीज घ्या. हॅलो. हा दीपू. हा बाबा बोला. कुठे आहेस तू? मी ऍक्च्युली एका कामासाठी बाहेर आले. काय झालं? ताबडतोब घरी परत ये. असशील तिथून. काय झालं बाबा? सगळं ठीक आहे ना? अगं आता प्रश्न विचारत बसू नकोस. ताबडतोब घरी ये. मी वाट बघतोय. ठीक आहे येते. आलेत. काय झालं मॅडम?
काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असं नाही, पण बाबांनी अर्जंटली घरी बोलवलंय. सो मॅडम, मॅडम जे इतके दिवस झालं सांगायचं राहिलंय ते पुन्हा एकदा सांगायचं राहिलं, याचं टेन्शन नका घेऊ. बाबांनी बोलवलंय तर जा घरी, मी पाहीन वाट. थँक्यू. रिक्षा? हा साळगावकर. हा बोला सर. हा उद्या सकाळी जरा घरी येशील का रे? हो ऑफकोर्स सर. म्हणजे वेळ आहे ना की? सर तुम्ही बोलवलंय म्हटल्यावर वेळेचा प्रश्नच येत नाही. येईन मी उद्या सर. ये ये ये, वाट बघतो आम्ही. ये. ओके सर. साळगावकर सारखा मुलगा ताईसाठी शोधून सापडायचा नाही. फक्त कसं आहे, साळगावकरनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा. हो, जे झालं ते झालं ना. आता तुमची प्रतीक्षा गेली. आमच्या नयनला का त्रास देताय? त्रास तर तुम्ही दिलाय आम्हाला. आमच्या पोरीला जाळून मारलीत तुम्ही तिला. अहो जरा हळू बोला ना. काय जाळून मारलं सारखं बोलताय? हे बघा, तिचा अपघाती मृत्यू झाला होता अशी पोलिसांनी नोंद पण केली आहे ना. मग पोलिसांमध्ये काहीही नोंद असू दे, खरं काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही. या फॉर्मवर सही द्या. प्रतीक्षेच्या पीएफच्या रकमेतून आम्ही एक ट्रस्ट उभी करतोय. हो का? मग ते पैसे तर नयनला मिळायला हवेत ना. नयन नॉमिनी आहे. फक्त ते सगळं लुटलं तुम्ही आमच्या पोरीचं. आता हे पैसे मी तुम्हाला मिळू देणार नाही. देत नाही सही. काय करणार? आम्ही बदनामी करू तुमची, पेपरमध्ये आणि इंटरनेट सगळीकडे देऊ. आमचा पुतण्या आहे आमच्या सोबत. कोण? तो गणेश. मागच्या वेळी काय केलं त्यांनी माझं? हा, मोठा पत्रकार होता ना तो. जा, तुम्हाला जी बदनामी करायची आहे ना ती करा. जा. बघा, एक मिनिट नयन, एक मिनिट, मी समजावते त्याला. नाही, अरे वेडायस का तू? त्यांनी काही बाई लिहिलं आणि ते देशपांडेच्या नजरेला पडलं तर केवढ्यात पडेल ते? हेही गेलं आणि तेही गेलं. आणि कितीचे पैसे असणार आहेत त्या औदसेच्या पीएफ मध्ये? त्यापेक्षा आपण ना देशपांड्यांच्याकडे चांगला हात मारू. घेऊन टाकसे. मी देत आहे की नाही सही? का सांगू सगळ्यांना आम्ही? मी आमच्या मुलीला जाळून मारलात म्हणून? जरा कुठे करायची सही? इथे करा. अहो जेवायला येताना पानं वाढून तयार आहेत. कोण आहे आतमध्ये? कोण आहे? आमची स्वयंपाकीण. दुसरं कोण असणार आहे? ठीक आहे. आमच्या मुलीच्या चितेवर तुमच्या मुलाच्या लग्नाचा मांडव बांधलाय तुम्ही. एक लक्षात ठेवा, कधीही सुख लाभणार नाही तुम्हाला. आमचे तळतळाट लागतील तुम्हाला. आणि कसं आहे ना, कितीही झाकलं तरी दुष्कर्म लपत नाही कधी, हे लक्षात ठेवा. सही मिळाली ना? या आता निघा.
अहो जेवायला येताय ना? हो हो. बाबा काय झालंय, बोला ना प्लीज. अगं बस ना तू, बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. नाही मी ठीक आहे, तुम्ही बोला. दीपू मला अगदी एक खरं सांगशील? हो. साळगावकर तुला कसं वाटतो? इंद्रजित साळगावकर. हे बघ दीपू, मनात जे काही असेल ते अगदी खरं खरं सांग. बोल ना दीपू. ते मी सांगणारच होते तुम्हाला. ते अगदी मनापासून सांग. चांगले आहेत. बरं, स्थळ म्हणून कसा वाटतो? मी विचारलं, स्थळ म्हणून साळगावकर तुला कसा वाटतो? अगं दीपू, सांग ना, जे काही मनात असेल ते सांग. स्थळ म्हणून कसे वाटतात ग साळगावकर? चांगले आहेत ते. खरं सांगू तुला दीपू, स्थळ म्हणून तो मला खरंच मनापासून पसंत आहे. कारण साळगावकर चांगला मुलगा आहे, चांगल्या घरचा आहे, शिकलेला आहे, हुशार आहे, संस्कारी आहे आणि व्यवसाय आहे स्वतःचा. काय म्हणते? हो ना. दिसायला चांगला आहे, स्वभावाने उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे इतरांना मदत करण्याचा स्वभाव आहे. आणि खरं सांगू का, तुमचाही खूप आदर करतो. हो ना दीपू? हो आई. तुला पसंत आहे ना? हो बाबा. मला वाटलंच होतं तुलाही साळगावकर आवडेल. मला तर डोळ्यासमोर दिसतोय साळगावकर आणि सानिकाचा जोडा. चल चल मालती, देवासमोर साखर ठेवूया. तुम्हाला काही झालं असतं तर मी कसा जगलो असतो मॅडम? म्हणजे माझं प्रेम आहे तुमच्यावर. माझं तुमच्यावर प्रेम आहे मॅडम. मला काही ऐकायचं नाहीये म्हणाले ना मी. ओरडू नकोस.
बाबा तुम्ही माझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत. ही जबरदस्ती नाहीये. आम्ही काय सांगतोय तर तुला कळत नाहीये. बाबा ही जबरदस्तीच आहे. काय झालं? दीपू हिला समजाव की त्या पोराच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झालेली आहे की हिला हिच्या आई वडिलांची किंमत नाही. आमच्या इच्छेविरुद्ध त्या मुलाला त्या दिवशी ती भेटायला गेली आणि तो पोरगा त्या दिवशी घरी आला, कसा बोलत होता, कसा वागत होता. तू जर माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? दीपूला का विचारताय? मी दीपू नाहीये. आम्हाला आमचे वेगळे विचार आहेत. आम्ही 2 वेगळ्या मुली आहोत बाबा. दीपू जे करते ते माझ्यासाठी योग्य असेल असं नाहीये ना. पण नाही, दीपू तुमची परफेक्ट मुलगी आहे ना. तुमच्या हुकुमशाहीचा मान खाली घालून स्वीकार करणारी, तुमच्या तालावर नाचणारी एक आदर्श मुलगी, जिला स्वतःची मतच नाहीयेत. तुमच्या शिस्तीच्या पलीकडे ना दीपूला काही आयुष्यच नाहीये. पण मी तशी नाहीये ना बाबा. मला माझे विचार आहेत आणि मला माझं आयुष्य कसं जगायचंय हे माहितीये. सानू, जास्त बोलतीयस हा तू. आई, मी बोलतीये तरी तुझ्यासारखी मन मारून नाही बसली इतके वर्ष. आई, माझा श्वास कोणतो या घरात शिस्त आणि संस्कार जपण्यात. मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते कार्तिक बरोबर. आणि मी सानिका आहे बाबा, दीपिका नाहीये. मी प्रेम केलं आणि त्या सर्वांच्या समोर मान्य करायची हिंमत आहे माझ्यात. आणि तुम्ही माझी तुलना या दीपू बरोबर करताय. ही कधी प्रेमात पडली ना तर तोंड उघडून स्वतःच्या भावना व्यक्त करायची हिंमत होणार नाही हिची. हॅलो. हॅलो बाबा. हा दीदी, बरं झालं फोन केलास ते, नाहीतर मी करणारच होतो. काय, मला एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. कसला निर्णय बाबा? मी साळगावकरला आपल्या ताईसाठी मागणी घालणार आहे. काय बाबा? बाबा दीपू आहे का तिथे? हो आहे. एक मिनिट. दीपू, दीदी, हॅलो. दीपू, दीपू हे काय आहे? तू बाबांना सांगितलंस का तुझ्या आणि इंद्राजींबद्दल? हॅलो दीपू. हॅलो. बाबा आहेत का जवळ? म्हणून बोलता येत नाहीये का? मग दीपू तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा आणि मला फोन कर लगेच. दीदी ऐक ना, मी तू करतेस फोन की मी घरी येऊन आत्ताच्या आत्ता बाबांना सगळं सांगून टाकू? नाही नाही नको, मी करते. बाय बाय. बाबा मी आलेच. दीपू, उद्या साळगावकर येतोय. ताईला समजावून तिला तयार करण्याची जबाबदारी तुझी.